हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल अम्मू रेसिपीज मराठी। आज आपण बनवणार आहोत फक्त 1 कप रवा वापरून अर्धा किलो केक। हा केक बेकरी सारखा स्पॉन्जी आणि टेस्टला सुद्धा खूप छान लागतो। जर तुम्हाला अंड, दही, विनेगर काही वापरायचं नसेल तर हा केक तुमच्यासाठी आहे। एकदा नक्की करून बघा, खूप छान बेकरी सारखा त्याचं टेक्स्चर येतं आणि लहान मुलांना तर हा केक खूप आवडतो। तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वात आधी इथे मी 1 कप रवा घेते। हा रवा बारीक रवा आहे। जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर तुम्ही तो 1-2 वेळा मिक्सरला फिरवून घ्या, म्हणजे तो रवा तुमचा बारीक होईल। इथे मी 1 कप दूध घेते। दूध आपल्याला रव्यामध्ये थोडं थोडं घालून मिक्स करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे रव्यामध्ये थोडं थोडं दूध घालून आपण रवा व्यवस्थित असा मिसळून घेऊया। आता इथे मी उरलेले सुद्धा संपूर्ण दूध यामध्ये घालून घेते। आपण जवळजवळ संपूर्ण 1 कप दूध वापरलेलं आहे। एक 3 ते 4 मिनिटं आपल्याला हे व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे। फेटून घेतल्यामुळे आपला केक एकदम स्पॉन्जी होतो। रवा आणि दूध व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आता आपण हे 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवूया। केक बेक करण्यासाठी इथे मी 7 इंचाचं भांडं घेतलेलं आहे। त्या भांड्यामध्ये आपण बटर पेपर लावून घेऊया आणि थोडे तेल आपल्याला इथे भांड्याला पसरवून घ्यायचे आहे। त्यासाठी इथे मी 1 चमचा तेल घेते। आपला केक कोणत्याही बाजूने चिकटू नये म्हणून इथे मी संपूर्ण भांड्याला व्यवस्थित असं तेल पसरवून लावलेलं आहे। चला तर केक बेक करण्यासाठी आपलं भांडं तयार आहे, ते बाजूला ठेवूया। 10-15 मिनिटं झालेली आहेत। छान रवा आपला फुललेला आहे। एकदा असं मिक्स करून घेऊया। आता यामध्ये घालूया अर्धा कप मैदा। तुम्ही हवं तर गव्हाचे पीठही घालू शकता। 1 कप इथे मी पिठी साखर घालते आणि इथे मी 1 चमचा कोको पावडर घालते। ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायचं असेल तर घाला, नाही घातलं तरी चालेल। आणि इथे मी 1/4 कप तेल घालते। ज्या तेलाचा स्मेल येत असेल ते तेल इथे आपल्याला वापरायचं नाहीये। आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करत एकजीव करून घ्यायचं आहे। आपल्याला हे टेक्स्चर रिबन फॉर्म मध्ये हवंय, पण हे मला थोडंसं असं घट्ट वाटत आहे। त्यासाठी इथे मी अजून 2 चमचे दूध घालते। आपण इथे बरोबर 1 कप आधी दूध वापरलेला आणि 2 चमचे। हे टेक्स्चर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, व्यवस्थित असं रिबन फॉर्म मध्ये झालेलं आहे हे टेक्स्चर। हे आपल्याला जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळही नाही ठेवायचं। आता यामध्ये घालूयात 1.5 चमचे बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि अर्धा चमचा घालूयात व्हॅनिला इसेन्स आणि 1 चिमूट आपल्याला मीठ पण घालायचं आहे। माझ्याकडून तो व्हिडिओ स्किप झाला। आणि आता हे आपल्याला सर्व व्यवस्थित एकदम हलक्या हाताने मिक्स करायचं आहे। खूप जास्त आपल्याला हे ढवळायचं नाहीये।
बस तयार आहे आपलं हे मिक्सचर। आता हे आपण केकसाठी भांड घेतलेलं आहे, त्यामध्ये हे मिश्रण ट्रान्सफर करून घेऊया। इथे माझ्याकडे थोडंसं चॉकलेट पावडर होतं, ते मी यामध्ये घालत आहे। तुमच्याकडे नसेल, नाही घातलं तरी चालेल। एक 3 ते 4 वेळा आपण हे असं टॅप करून घेऊया। आता हा केक आपला बेक करण्यासाठी तयार आहे। इथे मी कढईमध्ये थोडंसं मीठ आणि स्टँड ठेवून एक 7 ते 8 मिनिटं मंद आचेवर कढई तापून घेतलेली आहे। आता यामध्ये आपण केकचे भांडे ठेवून 40 ते 45 मिनिटं आपल्याला हा केक झाकण ठेवून मंद आचेवर बेक करून घ्यायचा आहे। केकच्या वरती जी मी चॉकलेट पावडर घातलेली ती बरोबर केकच्या मधोमध जाते। आपला केक व्यवस्थित असा 45 मिनिटांनी फुललेला आहे। हा आपण एक टूथपिक घेऊन चेक करून घेऊयात। हे बघा, व्यवस्थित आपला हा केक बेक झालेला आहे। आता हे आपण बाहेर काढून पूर्णपणे हा केक थंड होऊ द्यायचा आहे। केक पूर्णपणे थंड झालेला आहे। आता आपण एक असा चाकू घेऊन सगळ्या बाजूने हा केक जर चिकटलेला असेल तर वेगळा होईल आणि आरामात आपला केक हा निघेल। अशी एक प्लेट घेऊन आपण त्यावरती हा केक काढून घेऊयात। अशा प्रकारे बटर पेपर पण काढून घेऊयात। व्यवस्थित हा केक बेक झालेला आहे आणि बरोबर हा अर्धा किलो केक झालेला आहे। तुम्ही बघू शकता, खूप स्पॉन्जी आणि सॉफ्ट झालाय। तुम्हाला मी हा केक कट करून दाखवते। खूप इझिली हा केक कट होत आहे। तुम्ही बघू शकता, खूपच स्पॉन्जी आहे हा केक, एकदम बेकरी सारखी टेस्ट आहे याची। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। आणि मी जे चॉकलेट वरती घातलेलं होतं ते चॉकलेट तुम्हाला मी दाखवते कसं दिसत आहे। 1 कप रव्यामध्ये आपण हा अर्धा किलो केक बनवलेला आहे। तुम्ही बघू शकता, खूप स्पॉन्जी आणि खूप चवीला छान लागतो। तुम्ही नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अम्मू रेसिपीज मराठीला नक्की सबस्क्राईब करा। शेवटपर्यंत माझी रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद।